आणि वळूयात राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींकडे। पुण्यामध्ये रेव पार्टीमध्ये पडलेल्या धाडीत एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक करण्यात आली। या प्रकरणी एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले। मी महाजनांवरती केलेल्या आरोपांमुळेच कुटुंबाला बदनाम केलं जातंय अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली आहे। इतकंच नाही तर खडसेंनी पत्रकार परिषदेत आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा व्हिडिओ दाखवला। हे पोलीस साध्या वेशात इथे येतायत असा आरोप खडसेंनी केला। यावरती पोलिसांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे की त्यांच्यावर शाईफेक होण्याची शक्यता असल्यानं आम्ही तिथे उपस्थित होतो साध्या वेशात, अशी माहिती पोलिसांनी एनडीटीव्ही मराठीला दिलेली आहे। या ठिकाणी डॉक्टर प्रांजल खेवलकर माझे जावई यांना या ठिकाणी अडकवण्यात आलं असं माझा दावा आहे आणि या दाव्याला आता पुष्टी मिळते आहे। या संदर्भामध्ये माझी पत्रकार परिषद सुरू असताना या पत्रकार परिषदेमध्ये आणि माझ्या स्वतःच्या घरासमोर या ठिकाणी प्लेन ड्रेसमधले 8 ते 10 पोलीस या ठिकाणी पाळत ठेवून होते। ते पत्रकार परिषदेत पत्रकारांसमोर येऊन बसले होते। मला वाटतं माझ्यावर पाळत ठेवण्याचं काय काम आहे। या ठिकाणी 8 ते 10 पोलिसांचं व्हिज्युअल मी तुम्हाला देतो आणि हे घरामध्ये येऊन बसले। घरामध्ये येण्याचा पोलिसांना कोणी अधिकार दिला? पत्रकार परिषदेत बसण्यात येऊन अधिकार दिला? एकंदरीत या राज्यामध्ये काय चाललेलं आहे? मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे, माझा तोंड बंद करण्याचा का प्रयत्न होत आहे? हे पोलीस आहेत, ते घरामध्ये 3-4 पोलीस होते, बाहेर 7-8 पोलीस होते आणि हे सारे पोलीस प्लेन स्क्वॉडमधले आहे, सिव्हिल ड्रेसमध्ये आहे। आणि या पोलिसांना विचारलं तर ते म्हणाले तुमच्या सुरक्षतेसाठी आलं। म्हणून माझा नक्की आता विश्वास बसायला लागलेला आहे की जे काही रेव पार्टी म्हणत आहेत, रेव पार्टी नाहीच, पण ते रेव पार्टी ठरवत आहेत। हे ठरवून केलेलं कडकारस्थान आहे, म्हणून माझ्या घरापर्यंत पोलीस इथं 8-10 पोलीस पोहोचलेले आहेत।